मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव जिल्हा परिषद गट हाय व्होल्टेज गट झाला असून आजी माजी आमदारांच्या प्रतिष्ठेसह जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। आमदार महेशदादा शिंदे यांच्या सौभाग्यवती आणि खटाव गटातील महिला वर्गाच्या हृदयातील अढळ स्थान असलेल्या खटाव गटातील भाजपच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर प्रियाताई शिंदे यांचा झांझावत पाहता आणि एका सुसंस्कृत वजनदार असलेल्या कुटुंबातील सदस्य पुसेगाव गणातील भाजपच्या अधिकृत उमेदवार सौ मीनाक्षीताई नवनाथ वलेकर यांची सुनियोजित प्रचार यंत्रणा मतदाराच्या मनावर चांगलाच प्रभाव टाकत आहे। तर खटाव गणातील भाजपचे अधिकृत उमेदवार निवृत्त पोलीस अधिकारी हे सरळ स्वभाव आणि शिस्तीचे पालन करते असल्याने मतदारांना आणि जनतेला आपलंसं वाटणारे नेतृत्व पंचायत समिती सभागृहात पाठवण्याची उत्कंठा लागून राहिली आहे। डॉक्टर प्रियाताई शिंदे यांनी खटाव गटात गावोगावी बैठकींचा सपाटा लावल्याने मतदारांशी थेट संवाद साधत भाजपाच्या उमेदवारांसाठी जोरदार वातावरण निर्मिती केली आहे। तर विकास कामांचा ठोस लेखाजोखा, केंद्र आणि राज्य सरकारच्या लोकहिताच्या योजनांचा आढावा आणि भविष्यातील विकास दृष्टी मांडत आमदार महेशदादा शिंदे यांनी जनतेचा विश्वास संपादन केला। प्रत्येक बैठकीत कार्यकर्त्यांचा उत्साह आणि मतदारांचा वाढता पाठिंबा पाहता भाजपाची ताकद वाढत असल्याचं चित्र दिसत आहे। खटाव गट, गण आणि पुसेगाव गणात भाजपा उमेदवारांच्या प्रभावी प्रचारामुळे गटात भाजपचा भगवा नारा वाहू लागला असून विरोधकांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे। भाजपा उमेदवारांच्या विजयावर आता शिक्कामोर्तब होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। दरम्यान खटाव गटातील भाजपच्या उमेदवारांना खटाव गटातील अपंग संघटनेच्या 600 कुटुंबाचा पाठिंबा मिळाला असल्याची माहिती अपंग संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विक्रम लावण यांनी दिली आहे। नमस्कार। खटाव जिल्हा परिषद गट यामधून आमदार महेशदादांचं जे पॅनल आहे त्या पॅनलमधून मी बीजेपी कडून अधिकृत उमेदवार आहे डॉक्टर प्रिया महेश शिंदे आणि माझ्या सहकारी पंचायत समिती गण पुसेगाव त्यातून बीजेपीचे अधिकृत उमेदवार आहेत सौ मीनाक्षीताई नवनाथ वलेकर। खटाव पंचायत समिती गण यामधून आमचे बीजेपीचे अधिकृत उमेदवार आहेत शशिकांत महादेव रोमन आणि आमचं चिन्ह आहे कमळ। गेले 6 वर्ष आमदार साहेब या विधानसभा मतदारसंघामध्ये काम करतायत आणि सगळ्यात मोठं जे काम झालेलं आहे ते कैलासवासी गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे कटापूर उपसा सिंचन योजना या योजनेद्वारे नेरच्या तलावात आता पाणी पडलेलं आहे आणि L1 आणि L2 टप्पा हा देखील विक्रमी वेळात पूर्ण झालेला आहे आणि त्याच्या पुढे जाऊन L3 आणि L4 टप्प्याचं पूजन झालेलं आहे आणि तो टप्पा देखील आता 6 वर्षामध्ये पूर्ण करण्याचा आमदार साहेबांचा मनोदय आहे। त्यामुळं आता ताकदीनं केंद्रात आपली सत्ता आहे, राज्यात आपली सत्ता आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपले आहेत आणि आमदार साहेब आपले आहेत, ग्रामपंचायत आपली आहे। त्यामुळे ताकदीनं आता झेडपी आणि पंचायत समिती ही आमदार साहेबांच्या विचाराची करून उरलेली जी कामं आहेत ती आम्ही ताकदीनं करणार आहोत आणि झेडपी आणि पंचायत समितीच्या अखत्यारीतील जे विषय आहेत ते प्रश्न समजावून घेऊन त्याची सोडवणूक निश्चितपणे आम्ही आमदार साहेब जी दिशा देतील त्या पद्धतीनं करणार आहे। नमस्ते, मी सौ मीनाक्षी नवनाथ वलेकर, माझी पुसेगाव गणातून उमेदवारी अधिकृत उमेदवार जाहीर आहे। आता येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जाहीर झाल्या त्याच्यासाठी आमच्या आमदार साहेबांच्या पॅनलमधून आमच्या दोघींची उमेदवार जाहीर झाली। आता जिल्ह्यात आणि राज्यात आपलं सरकार आहे आणि मेन म्हणजे आमदार साहेब आपले, त्याच्यामुळं येणारी 4 वर्ष आमदार आपलेच आहे। त्याच्यामुळे जे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे अखत्यारीतील काम आहेत ते आपण त्यांच्या मार्गदर्शनाने पूर्ण करून घेऊ शकतो आणि अधिकाधिक जसे कामं पूर्ण करता येतील तसं अजून मार्गदर्शन घेऊन वरिष्ठांचं मार्गदर्शन बाकीच्यांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही अधिकाधिक कामे पूर्ण करण्याचे मनोबल ठेवतो। नमस्कार, मी शशिकांत महादेव रोमन सर्व खटाव गटातील व गणातील मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती करतो की येत्या 7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद उमेदवार डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांचं चिन्ह कमळ, कमळाच्या पुढील बटन दाबून त्यांना मतदान करा। तसेच पंचायत समिती उमेदवार मी स्वतः शशिकांत महादेव रोमन, माझं चिन्ह कमळ, त्याच्या पुढील बटन दाबून त्यांना मतदान करा। सर्व मतदारांना
एक प्रात्यक्षिक दाखवतो की सर्व मतदारांनी कशा प्रकारे मतदान करावे. एक, जिल्हा परिषद गटामध्ये डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांचं चिन्ह कमळ, त्याच्या पुढील बटन अशा प्रकारे दाबावं आणि त्यांना मतदान करावं. त्याचप्रमाणे हा पंचायत समिती गटामध्ये मी शशिकांत महादेव रोमन, माझं चिन्ह कमळ, त्या पुढील बटन अशा प्रकारे सर्वांनी मतदान करावे ही विनंती. विक्रम लावंड, अपंग संघटनेचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष. तर खटाव गटामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सुप्रियाताई महेश शिंदे साहेब यांच्या जिल्ह्याला आणि कुशेगाव गणातील मीनाक्षीताई वलेकर यांना व शशिकांत रोमन खटाव गटातील पंचायत समिती या उमेदवारांना माझ्या अपंग संघटनेतर्फे जाहीर पाठिंबा. ही प्रियाताईंचं योगदान अपंग लोकांना भरपूर आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला त्यांचं पाठबळ आहे आणि त्यांच्या संघ जे 2 उमेदवार आहेत त्यांना पण आमच्या संघटनेचा फुल पाठिंबा राहील. तळागाळात जाऊन मी स्वतः प्रचार करतो आहे. अपंगांच्या घरोघरी जाऊन 600 उंबरा आहे अपंग लोक खटाव गटामध्ये, त्या घरोघरी जाऊन त्या घरातील जे नंबर आहेत त्यांचं सकाळ त्यांना मतदान होईल हे सगळं मी जाऊन स्वतः प्रचार करतो आहे. मी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आहे या नात्यानं मी माझा जाहीर पाठिंबा आहे आणि घरोघरी जाऊन मी स्वतः प्रचार करतो आहे. आम्ही दोघी आमदार महेशदादांचं पॅनल आहे आणि त्या पॅनलमधून झेडपीला माझी उमेदवारी आहे आणि मीनाक्षीताई वलेकर माझी पंचायत समितीला आहे आणि आमच्या दोघींचं चिन्ह आहे कमळ आहे. आणि मतदानाचं मशीन या पद्धतीनं असेल. पांढरी स्लिप आहे ती झेडपीची, 2 नंबरचं कमळ आहे तिथं या पद्धतीनं बटन दाबायचं. खालची स्लिप आहे अर्धा भाग, तो गुलाबी स्लिप आहे तिथं पंचायत समितीचा भाग आहे आणि मीनाक्षीताईंचं पण 2 नंबरलाच आहे. पद्धतीनं असेल. तुम्ही करा बरं मतदान कसं असेल. ठीक आहे. कमळ बघायचं आणि हे बघायचं निळं दाबायचं कमळ चिन्ह आणि खाली पंचायत समितीचा 2 नंबरला कमळ चिन्ह. लाईट लागेपर्यंत दाबायचं. 2 तुम्ही मतं दिली की एक बीप येतो, तुमचं मतदान झालं. तर ज्या पद्धतीनं आमदार महेशदादा काम करतायत आम्ही पण त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करू. एक संधी द्या आम्हाला. प्रतिनिधी शरदराव कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.